श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत सूर्यग्रह. सूर्यग्रहाच्या कोणत्या अशा प्रिय राशी आहेत की जे सूर्यग्रह त्यांना विशेष आशीर्वाद देत असतात किंवा विशेष लाभ हा सूर्यग्रहाचा त्यांच्यावर असतो. सूर्यग्रहाची त्यांच्यावर विशेष अशी कृपा असते. अशा कोणत्या राशी आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, बघा की सूर्यग्रह सर्वात तेजस्वी ऊर्जावान असा ग्रह म्हणजे सूर्यग्रह. आणि सूर्यग्रहाला पण आवडत्या अशा कोणत्या राशी आहेत की त्यांच्यावर सूर्यग्रहाची ही विशेष कृपा असते. सूर्यग्रह त्यांना नेहमी आशीर्वाद देत असतात, नेहमी त्यांच्यावर कृपा करत असतात. अशा कोणत्या राशी आहेत आणि या राशींमध्ये आपली रास कोणती आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये नक्की लिहा. तर चला मित्रांनो, बघूया की सूर्यग्रहाची विशेष कृपा ही कोणत्या राशीवर जास्त राहत असते. त्यातली पहिली रास आहे बघा, मेष रास. मेष रास ही राशी चक्रातली पहिल्या नंबरची रास आहे आणि मेष राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत. त्याचप्रमाणे सूर्यग्रहाची सुद्धा विशेष कृपा ही मेष राशीवर राहत असते. मेष राशीच्या व्यक्ती ह्या अत्यंत धाडशी असतात. नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. त्याचप्रमाणे बघा की ऊर्जावान असतात. मग मेष राशीचे व्यक्ती ह्या अतिशय ऊर्जावान असतात, धाडशी असतात आणि त्यांना प्रामाणिकपणे काम करण्याची ही सवय असते. म्हणजेच काय, सूर्याच्या कृपेमुळे, सूर्यदेवांच्या कृपेमुळे त्या अत्यंत प्रामाणिकपणे आपले काम करत असतात. प्रत्येक क्षेत्रात ते नाव कमवत असतात. मेष राशीचे व्यक्ती ह्या अत्यंत प्रभावी असतात. कुठल्याही प्रकारच्या क्षेत्रामध्ये त्यांना कामाची सवय असते आणि त्या कुठल्याही प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करू शकतात आणि त्या क्षेत्रामध्ये त्या नाव कमवतात आणि त्या धाडशी असतात. आपल्या कुटुंबाच्या सदस्यांवर कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण झाली तर पहिल्यांदा उभ्या असणाऱ्या व्यक्ती म्हणजे मेष राशीचे व्यक्ती होय. समाजावर एखादे संकट आले किंवा आपल्या मित्रांवर, आपल्या नातेवाईकांवर एखादे संकट आले तर सर्वात पुढे जाणाऱ्या व्यक्ती म्हणजे मेष राशीचे व्यक्ती. आणि अशाच मेष राशीच्या व्यक्तींवर सूर्यदेवाची ही अत्यंत चांगली कृपा ही असते. सूर्यदेवतांच्या कृपेमुळे त्या अत्यंत धाडशी आणि ऊर्जावान असतात. त्यानंतर बघूया 2 नंबरची रास म्हणजे सिंह रास. सिंह राशीचे स्वामी म्हणजे सूर्यग्रह आहे. स्वतःची सूर्य सूर्यग्रहाची रास म्हणजे सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्ती ह्या अत्यंत प्रभावी असतात, सूर्यासारख्या तेजस्वी असतात आणि नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. सर्व समाजाला ह्या एकत्र घेऊन चालणाऱ्या व्यक्ती म्हणजे सिंह राशीचे व्यक्ती. सिंह राशीच्या व्यक्ती ह्या सूर्यदेवताच्या प्रभावामुळे त्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो. त्यांचा कुठल्याही प्रकारच्या करिअरमध्ये त्यांची उच्च उच्च पदावर जाण्याची क्षमता सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये असते. त्याचप्रमाणे बघा की कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये, कुठल्याही प्रकारच्या नोकरीमध्ये ते यश मिळवतात. सूर्यदेवांची कृपा त्यांच्यावर असल्यामुळे त्या फार ऊर्जावान असतात. त्यांच्यामध्ये धाडस असते आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द ही सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये असते. सिंह राशीचे व्यक्ती ह्या अतिशय ऊर्जावान असतात. त्यानंतर बघूया की 3 नंबरची रास म्हणजे धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींना सुद्धा सूर्याच्या कृपेमुळे, सूर्यदेवांच्या कृपेमुळे आर्थिक धनलाभ सुद्धा मिळू शकतो. अचानक धनलाभ होऊ शकतो. त्याचप्रमाणे त्या शिक्षणात, लिखाणाच्या कामात या यशस्वी होऊ शकतात. उच्च पदापर्यंत त्या धनुराशीच्या व्यक्ती जाऊ शकतात. त्याचप्रमाणे एखादी जबाबदारी जर त्यांच्यावर असेल तर ती जबाबदारी पूर्ण ह्या धनुराशीच्या व्यक्ती ह्या सूर्यदेवतेच्या कृपेमुळे करू शकतात. त्याचप्रमाणे सूर्याच्या कृपेमुळे धनुराशीच्या व्यक्ती ह्या अत्यंत बुद्धिमान असतात, चालाक असतात. कुठल्या प्रकारचे काम करावे आणि कुठल्या प्रकारचे काम नाही करावे ह्याची समजूत धनुराशीच्या व्यक्तींना असते. धनुराशीच्या व्यक्ती ह्या जबाबदारी घेणाऱ्या व्यक्ती असतात. सूर्याच्या कृपेमुळे त्या अत्यंत तेजस्वी असतात. तेजस्वीपणामुळे त्या चार चौघात उठून दिसत असतात. हीच कृपा ही सूर्यदेवतेची धनुराशीवर असते. त्याचप्रमाणे बघा की धनुराशीच्या व्यक्ती ह्या अत्यंत बुद्धिमान असतात. कुठल्याही क्षेत्रात बुद्धीच्या जोरावर त्या यश मिळवत असतात. आपल्या बुद्धीच्या जोरावर, आपल्या हुशारीच्या जोरावर धनुराशीच्या व्यक्ती ह्या यश मिळवत असतात. म्हणजेच काय, सूर्याच्या कृपेमुळे धनुराशीच्या व्यक्तींना अत्यंत शुभ परिणाम हा होत असतो. तर आताच आपण बघितलं, सूर्याच्या कृपेमुळे मेष राशीच्या व्यक्तींना, सिंह राशीच्या व्यक्तींना आणि धनुराशीच्या व्यक्तींना अत्यंत चांगला परिणाम होत असतो.
म्हणजे ह्याच 3 राशी आहेत की त्या सूर्यदेवतेच्या अत्यंत प्रिय अशा राशी आहेत. आणि याच राशींवर सिंह 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 रास, धनुरास आणि मेष राशींवरच सूर्याची अत्यंत चांगली ही कृपा होत असते. या राशीच्या व्यक्तींनी सूर्याला जल अर्पण करावे. सकाळी रोज उठल्यावर सूर्यदेवतेला नमस्कार करून सूर्यदेवतेला जल अर्पण या राशीच्या व्यक्ती करू शकतात. त्यामुळे त्यांना अत्यंत अजून चांगला फायदा हा त्यांना होऊ शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये आपली रास कुठली आहे ते सुद्धा नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.